सोबत. वा वा वा, जरा बघू दे काय आहे ते. तुला संत्र सापडला आहे का जेमी? नक्कीच. तुमच्या मुलाला चोरी कशी करायची ते शिकवा. काय म्हणालात? तुमची हिम्मत कशी झाली? मला माहिती देखील नाही की हे कुठून आलंय. हो, तुम्हाला माहित आहे, कारण हे माझ्या बागेतलं आहे. हे माझं संत्री आहे. तुमची बाग दुसऱ्या बाजूला आहे. कदाचित तुम्हीच ते चोरलं असेल. तुमची हिम्मत कशी झाली? हा, तुम्हीच चोरला असेल. आम्ही काय चोर दिसतो का तुम्हाला? तुम्ही चोरी केली असेल. हा आहे जेमी आणि ही आहे एलेक्स. कधीही मित्र होऊ न शकलेले दोन शेजारी. का ते तुम्ही पाहू शकता. तुम्ही चोरी केली असेल. आम्ही काय चोर दिसतो का तुम्हाला? एलेक्स आणि जेमी कधीही मित्र होऊ शकत नाहीत हे सगळ्यांनाच माहित होतं. पण ते कधी कधी म्हणतात ना, नशिबात काय आहे ते सांगता येत नाही. मला विश्वास बसत नाही की तू पैसे हरवलेस. तुझं लक्ष कुठे असतं? आता तुझ्यावर विश्वास कसा ठेवायचा सांग बरं. पैसे सापडले बाबा, हे घ्या. मला वाटलं मी उजव्या खिशात ठेवलेत, पण ते डाव्या खिशात होते. माफ करा. नाही बाळा, मला माफ कर. मी तुला पैसे शोधायला वेळच दिला नाही. आय एम सो सॉरी. मला वाटलं की तू काळजीपूर्वक कामच करत नाहीस. त्या रात्री जेमी आणि एलेक्सच्या मैत्रीची खरी सुरुवात झाली. त्यांनी एकत्र अभ्यास केला. ते एकत्र खेळले. आणि एकत्रच मोठे झाले. लवकरच जेमी आणि एलेक्सच्या लक्षात आलं की त्यांचं नातं हे फक्त मैत्रीचं नव्हतं, तर त्याहून अधिक काहीतरी होतं. मी असं म्हणत नाही की तू आता लगेच मला उत्तर दे, पण तू जर उत्तर दिलंस तर मला बरं वाटेल एलेक्स. हवं तर तू वेळ घे, पण एलेक्स, तुला माहिती आहे ना, तू अशीच बडबड करून आणखी 1 वर्ष वाया घालवणार आहेस का? तू इतका वेळ का लावलास? आपल्याला अजून खूप काही करायचंय, जसं की कॅटरर्स, फ्लोरिस्ट. ला 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 ला. गुणगुणणं बंद कर. तुला भीती नाही वाटत का? आपण लग्न करणार आहोत. जेमी. त्यांच्या लग्नात जेमीला असं वाटत होतं की तो जगातील सर्वात भाग्यवान माणूस आहे. त्यांचं वैवाहिक जीवन आनंदी आश्चर्यांनी भरलेलं होतं. त्यांचा विचित्र डान्स, मजेदार जेवण आणि पुन्हा विचित्र डान्स. त्यांना दुसरं काहीही नको होतं. काहीही नाही. पण त्यांना जे नेहमी हवं होतं, ज्याची इच्छा होती, ते कधीही होऊ शकलं नाही. मला माफ करा. आम्ही सर्व उपचार करून पाहिले, पण तुम्ही मुलं कधीही दत्तक घेऊ शकता. एलेक्सला नेहमीच स्वतःचं मूल हवं होतं. ती ओळखत नसलेल्या एखाद्याला दत्तक घेण्याची कल्पना तिला पटत नव्हती. आणि जेमीने कधीही तिच्यावर दबाव आणला नाही. दिवस जात राहिले आणि जेमीला एलेक्स मधील बदल लक्षात येऊ लागला. ती अजूनही त्याची प्रेमळ पत्नी आणि त्याची सर्वात चांगली मैत्रीण होती, पण काहीतरी बदललं होतं. ती नेहमीच उदास असायची. जेमीला समजलं होतं की त्याला काहीतरी करावं लागेल.
सापडलं. ऐक ना ॲलेक्स, हा, मला तुझं सिक्रेट सापडलंय. असं काहीतरी जे तुला माहितीये पण तरीही तू विसरलीयस. तू नक्की कशाबद्दल बोलतोयस? ठाडा. माझी डायरी. जेमी, ती मला परत दे. तू असं नाही करू शकत. तर तुला तुझ्या आवडीची गोष्ट देण्यासाठी मी हे सगळं नाटक केलं आणि ती गोष्ट ही आहे प्रिये. पॅरिसचं तिकीट? अगं, तू 12 वर्षांची असताना तुझं हे स्वप्न नव्हतं का? चल जाऊया. ते दोघं त्यांच्या सुट्टीसाठी खूप आनंदी होते, पण जेमी जास्त आनंदी होता. त्याला माहित होतं की ही जागा बदल त्याच्या प्रेमाला नक्कीच मदत करेल. आता चुकीचं काहीही होऊ शकत नाही. ओहो, काय झालं? आता तू काय केलंस जेमी? मी एअरपोर्टवर चुकून दुसऱ्याच बॅग्स उचलल्यात असं वाटतंय. हो, ही दुसऱ्यांचीच बॅग आहे. अरे नाही, हे काय? ते खरं होतं. जेमीने उचललेल्या बॅग्स एव्हरीथिंग यू नीड या स्वयंसेवक संस्थेसोबत काम करणाऱ्या दुसऱ्या जोडप्याच्या होत्या. मला जे हवंय त्याचं काय? यावेळेस मला माझ्या कपड्यांची गरज आहे. मी जेट लॅग झाले. मला आराम करायचा आहे. जेमी आणि ॲलेक्स दोघांनीही शेवटी कपड्यांशी जुळवून घेतलं आणि त्यांच्या सुट्टीचा आनंद घेण्याचा निर्णय घेतला. पॅरिस खूप रोमॅन्टिक आहे ना जेमी? हो, पण माझ्या इतकं रोमॅन्टिक नक्कीच नाही. शेफ! शेफ? काय शेफ? मी असं काहीच नाही बोललो. ऐका ना, तुम्ही एव्हरीथिंग यू नीड स्वयंसेवक संस्थेचे आहात, बरोबर ना? प्लीज मला मदत करा ना. माझी मुलं भुकेली आहेत. तिला स्वयंसेवी संस्था हवी आहे कारण तिची मुले भुकेली आहेत. जेमी, तुला खात्री आहे का ही आपल्याला किडनॅप करत नाहीये? मॅडम, तुम्ही आम्हाला कुठे नेत आहात? ते एक मोठं घर होतं जिथे किमान 10 मुलं होती. तुम्ही आम्हाला कुठे घेऊन आलात? ओ, माझी ओळख सांगितलीच नाही. मी या बालगृहाची केअरटेकर आहे. या मुलांना सांभाळणारे किंवा त्यांची काळजी घेणारे कुणीच नाहीये. मी त्यांना सांभाळते. माझा कुका झाला नाही आणि यांना खरोखर खूप भूक लागलीये. मुलांना भूक लागल्यावर किती त्रास होतो माहितीये ना? नाही, आम्हाला माहिती नाही. पण आम्ही मदत करू कारण की आम्ही एव्हरीथिंग यू नीड मधूनच आलो आहोत. काय? ती मुले लहान आहेत जेमी आणि त्यांना आई वडीलही नाहीयेत. ॲलेक्स मध्ये अचानक झालेल्या या बदलामुळे जेमीला आश्चर्य वाटलं, पण तो एकही शब्द बोलला नाही. बायकोला पुन्हा हसताना बघून त्याला आनंद झाला. जेवणाचा पसारा जरा मोठा होता, पण जेमी आणि ॲलेक्स खरं तर खूप चांगलं काम करत होते. मी करून दाखवलं. मी सूप बनवलंय. ओहो, खूपच छान हनी. मी ॲपेटायझर्स बनवलेत, मेन कोर्स बनवलाय आणि डिझर्टही. पण तू बनवलेलं सूप कमाल असेल. सर्व काही छान झालं, पण त्या मुलांना खाऊ घातल्यामुळे ॲलेक्स मध्ये काहीतरी बदल झाला. हनी, तू बरी आहेस ना? मी खूप स्वार्थी झाले होते जेमी. आपल्याला मूल होऊ शकत नाही, पण आपण एकमेकांसोबत आहोत. पण अशी अनेक मुलं आहेत ज्यांना कुणीच नाहीये. तुला असं म्हणायचं आहे का की आपण दत्तक घ्यायला हरकत नाही? हो, का नाही? आपण डझनभर बाळांना दत्तक घेऊ. काय? होय, लगेच पुढची फ्लाईट बुक कर. आपण परत जात आहोत. नाही. जेमी आणि ॲलेक्स घरी परतले. त्या दोघांची एकमेकांना साथ आणि त्यांच्या अमेझिंग कुकिंग स्किल सोबत. अनेक वर्ष गेली आणि जोडपं म्हातारं झालं.
एकमेकांच्या सोबतीने आणि प्रेमात वसलेल्या जिमी आणि ॲलेक्सने असं जीवन बनवलं ज्याचे इतर लोक फक्त स्वप्न पाहतील. त्यांनी त्यांचं आयुष्य मजेदार सकाळ आणि आरामदायक संध्याकाळीमध्ये व्यतीत केलं, ज्यामुळे ते जसे मोठे होत गेले तसे ते एकमेकांच्या अजून जवळ येत गेले. मला हे बरोबर वाटत नाहीये. त्यांनी त्यांचे दिवस शांततेत आणि आनंदात घालवले आणि ते त्यांच्या मुलांसाठी जगले. मी होणार एक ड्रॅगन. छान. तुझं स्वप्न जरा वेगळंच आहे बाळा. किचन काउंटर वरून खाली उतर जॉश. नाही, मला पॅनकेक्स हवेत. जर असाच इथे उभा राहिलास तर मी पॅनकेक्स कसे देणार तुला? आई, मी एक प्रश्न विचारू का? बाळा, तू थांबतेस का? मी तुझ्या भावाला खाली उतरवण्याचा प्रयत्न करते. बरं मला सांग, तू वर चढलास तरी कसा? पण आई, तू म्हणाली होतीस ना की प्रश्न पडल्यावर मी कधीही तुझ्याकडे येऊ शकते. हो ठीक आहे बाळा, बोल काय झालं? आपल्या घराचं नाव इतकं मोठं का आहे? द हाऊस ऑफ एव्हरीथिंग वी एव्हर नीडेड. कारण जेमी आणि मला आवश्यक असणारे म्हणजे तुम्ही मुले आहात आणि तुम्ही आमच्यासाठी सर्व काही आहात आणि आमच्यासाठी हे पुरेसं आहे. हे खूपच टची होतं, पण मला वाटतं तुझा हा लाडका जॉश पिठाचा डबा पाडणार आहे. अरे नाही. आणि अशा प्रकारे ॲलेक्स आणि जेमीने त्यांचं सर्व आयुष्य अशा मुलांना आधार देण्यात घालवलं ज्यांना कुणीही नव्हतं आणि ते आनंदी शांत जीवन जगले.